लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. अहिल्यानगर शहरातील अनेक गोरगरीब कुटुंब गेली अनेक वर्षांपासून घरकुल योजनेपासून वंचित राहिल्यामुळं त्यांना महानगरपालिकेच्या घरकुल योजनेमध्ये तातडीनं समाविष्ट करावं, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली गेली आहे. सद्य परिस्थितीमध्ये गोरगरिबांसाठी घर खरेदी करणं किंवा जागा घेणं अत्यंत कठीण झालंय. त्यामुळं महानगरपालिकेच्या मालकीच्या वारुळाचा मारुती आणि काटवण खंडोबा परिसरातील मोकळ्या भूखंडावर घरकुल योजना राबवून गरजूंना परवडणाऱ्या दरामध्ये घरं उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी या निवेदनातून केली गेली आहे. महापालिकेनं 2012, 13 आणि 14 या कालावधीत याच ठिकाणी घरकुल योजना राबवून अनेक गरजू कुटुंबांना लाभ दिला होता. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा प्रकल्प राबवल्यास शहरातील हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो, असंही नमूद केलं गेलंय. एकात्मिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी विकास योजनेअंतर्गत फेज 1 आणि फेज 2 मध्ये वारुळाचा मारुती आणि काटवण खंडोबा परिसरात पूर्वी सदनिका वितरित करण्यात आल्या होत्या. मात्र गेली 10 ते 12 वर्षांपासून अहिल्यानगर महापालिकेकडून नवीन घरकुल योजना राबवण्यात आली नाही. त्यामुळे नवीन प्रकल्प सुरू करून वंचित घटकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर बोल्हेगाव गांधीनगर रोडवरील म्हस्के कॉलेजजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या सुशोभीकरणासाठी मंजूर निधीचा वापर करून परिसरातील अतिक्रमणं हटवून लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे. या नगर शहरामध्ये घरकुल योजना महापालिकेतर्फे व्हावा असे आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील 100% करत आहोत. निवेदन वगैरे देणं असेल किंवा काही गोरगरिबांचे ज्यांना घरं नाही असे सर्वांचे चौकशा करून यांना सामावून घेऊन महापालिकेला याच्यापूर्वी आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलं. आज आम्ही जिल्हा अधिकारी साहेब यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं की या नगर शहरामध्ये महानगरपालिकेतर्फे घरकुल योजना की जे पूर्वी 12, 13, 14मध्ये जी राबवली होती तीच ही घरकुलाची योजना ह्या नगर शहरामध्ये वारुळाचा मारुती असन, काटवण खंडोबा असन या ठिकाणी महापालिकेने राबवावं, जेणेकरून सर्वसामान्यांना ते घरकुलाचा लाभ घेता येईल असे या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांच्या निदर्शन आणून दिलं. आणि आम्ही 29 एप्रिलला मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी सर्व लोकांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून देखील त्यांच्यासुद्धा निदर्शन आणणार आहे की या नगर शहरामध्ये गेल्या 10 ते 12 वर्षापासून घरकुल योजना राबवली गेली नाही. तर घरकुल योजना त्या ठिकाणी राबवली तर ह्या घरापासून वंचित असणाऱ्या लोकांना त्या घरांचा त्या ठिकाणी लाभ घेता येईल. बोलेगाव गांधीनगर आणि म्हस्के कॉलेजच्या बाजूला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुशोभीकरण करण्याचं अजूनपर्यंत काम झालेलं नाही. आता 14 एप्रिल आलेली आहे, त्याच्यामुळं आम्ही सगळे जे आहेत नगरवासी तर त्यांच्या यांनी सांगतोय की लवकरात लवकर ते 14 एप्रिलच्या अगोदर ते सुशोभीकरण करण्यात यावं आणि जे घरकुलपासून वंचित आहेत सगळे लोक त्यांना पण घरकुलाची स्कीम भेटून जावी ही विनंती. तर 1.5 ते 2 वर्षापासून आम्ही घरकुलच्या मागं लागलेलो होतो. ज्या गोरगरिबाला अक्षरशः घर नाही राहायला त्यांच्याकरता आम्ही झटतो. त्यांना घर भाडं भरू का मुलांचं शिक्षण करू का मुलांचं दवाखाना बघू का घर भाडं भरू शे लोकांच्या डोक्यात आहे नाही महापालिकेच्या का हे लोक गोरगरीब हे कसे राहत असतील कसे नाही, यांना घरकुल द्यावा का नाही द्यावा. महापालिकेत निधी एवढी पडलेली पण ती निधी कुठं जाते हे तपास नाही. काय त्या निधीमधून आजच्या मीटिंगमध्ये घरकुलाचा विषय महापालिकेने
जरूर 100% घेतला पाहिजे गोरगरिबासाठी. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष सुनीता शिंदे, नेहा जावळे, सविता कवडे, बबिता शिंदे, पोपट रोकडे, रतन भोसले, वैशाली शिरसाठ, मंगल बरकाडे यांसह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं हजर होत्या. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.